सर्वांनी निवेदन वगैरे थांबवायचे आहेत। कार्यक्रम झाल्यानंतर शेठ आपल्याशी थोडंसं हितगुज करतील, त्यानंतर निवेदन द्यायचे आहेत। सर्वांना विनंती आहे, अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या जीवनातील आदर्श महात्मा ज्योतिराम फुले, राजश्री शाहू महाराज व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, संत रविदास, संत सावतामाळी, संत सेना महाराज, संत नामदेव महाराज व या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या बहुजनांचे लाडके नेते, ज्यांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलाय, ते माननीय बहुजन नायक गोपीचंदजी पडळकर साहेब, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून अर्जुन पुरस्कार प्राप्त केला, ते सचिन खिलारी साहेब, मित्र कसा असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा असे डॉक्टर आरणी साहेब व सर्व संयोजक व या ठिकाणी या तालुक्यातून आलेले सर्व माझे मित्रबंधू व सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक। सत्काराचा कार्यक्रम साहेब तुमच्यासाठी आहे। मात्र प्रेरणा घेण्याचा आणि ऊर्जा घेण्याचा कार्यक्रम हा आमच्या सर्व तालुक्यातील बहुजन समाजासाठी आहे। साहेब, तुमचं नेतृत्व असंच तयार झालं नाही, त्यासाठी प्रचंड खस्ता खाल्लेत, संघर्ष केलाय, प्रसंगी जेल सुद्धा भोगले, त्यातून तुमचं संघर्ष तयार झालंय। ज्याप्रमाणे एखाद्या कोहिनूर हिऱ्याला घडवण्यासाठी कारागीर पैलू पाडत असतो, त्याचप्रमाणे काढून त्यांच्या छातीवर उभा राहून, आरणी साहेब 2 मिनिटं, त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रस्थापितांना मातीत गाडून त्यांच्या छाताडावर बसून ह्या आमच्या जिल्ह्यातल्या बहुजनांना न्याय व हक्क देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, त्याबद्दल साहेब तुमचा आम्ही मानल तेवढा आभार कमी आहे। एखाद्या बहुजनाला संपवण्यासाठी त्या काळी किती काढे केल्या जातात साहेब, तुमचा इतिहास जर बघितला तर तत्कालीन गृहमंत्र्यांनी तुमच्यावरती लग्नात गेल्यानंतर मंगळसूत्र चोरलं, कुठं मोबाईल चोरला, अशा किती किरकोळ गोष्टीत केस गाठल्या, तुम्हाला जेलमध्ये गाठलं, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, पण अडकणारं तुमचं नेतृत्व नव्हतं। लढणं हा रक्तातच असावं लागतं आणि धनगराचं रक्त म्हणजे लढण्याशिवाय पर्याय नाही। कारण यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, तुकोजी होळकरांनी आपल्याला इतिहास आदर्श घालून दिलाय की लढलं तर आपण जिंकू शकतो व जिंकून तुम्ही साहेब दाखवलेला आहे। साहेब, आम्ही बातम्या वाचल्या होत्या, त्यावेळी तुम्ही ओगलेवाडी वगैरे कार्यालय फोडलं होतं, तुम्ही शेतकऱ्यासाठी पाणी मागायला एखाद्या त्यावेळी प्रस्थापित एक नेता होता, त्याच्या नेत्याकडे गेलेला, त्यावेळी त्यांना तुम्हाला लाठीचार्ज केलेला, त्या लाठीचार्जाच्या उत्तरात तुम्ही सर्व बहुजनांना एकत्र करून त्या प्रस्थापित माणसाची मस्ती जिरवून तुम्ही ह्या बहुजन समाजाला सत्तेचा सोपान कसा गाठायचा असतो ते तुम्ही दाखवून दिलेला आहे। मी इथून पुढे सांगतोय, त्या बारीक गोष्टीचा विचार करा। तालुक्यातील ज्या गतीनं म्हैसाळ योजना झाली, त्या गतीनं टेंबू योजना झाली का ह्याचा विचार करा तुम्ही मित्रांनो। म्हैसाळ योजना किती गतीनं होत होती आणि टेंबू योजना किती संत गतीनं होत होती। टेंबू योजनेत असलेल्या पट्ट्यातल्या गावांची नावं आठवा, नागज, आरेवाडी, दुधेबावी, गोरपडी, ढालगाव पासून पूर्ण पट्टा ह्या कर्लाटीपर्यंतचा होता। त्या पट्ट्याला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले, मात्र देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर 1206 कोटी रुपये देऊन ह्या बहुजनांच्या वरचा अन्याय दूर झाला। अरे, आपला देव सुद्धा, आरेवाडीचा आपला बिरोबा सुद्धा यांनी पाण्यापासून वंचित ठेवला होता, त्याचं पाप यांना भविष्यात फेडावं लागणार आहे। आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याची कशी जिरवायची असते, कार्यकर्त्याला, कामगारांना कसं अडचणीत आणायचं असतं, याचं दुसरं उदाहरण मी सांगतोय। महांकाली सहकारी साखर कारखाना, एकेकाळी हा कारखाना तालुका जगवत होता, या तालुक्यातल्या सर्व कामगारांना जगवत होता, या तालुक्याची आर्थिक वाहिनी होती।
पण कारखाना बंद पडला व या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली. काही कामगार साहेब कोरोनात मृत्यू पावले, मात्र त्या कामगारांच्या घरी भेटी द्यायची सुद्धा यांना ओढ झाली नाही, त्यांना जाणीव झाली नाही.